न्यूमेरिकल सेक्शनचा हा भाग पाहत असताना पीएच आणि पीओएच रिलेटेड न्यूमेरिकल्स आपण हा सेक्शन पाहत असताना तुम्हाला मी 4 न्यूमेरिकल्स दिले होते आणि ते पहिले सुरुवातीला पीएच आणि पीओएच काढायचे कसे किंवा एच प्लस आणि ओएच मायनस हा पॉईंट सांगितला. या 4 मध्ये तोच पिरियड मी लेक्चर कंटिन्यू करतोय पण एक पाचवा आणखी एक पॉईंट टाकून दिला म्हणजे आपला एक भाग वाढावा. आता या सेक्शन मध्ये आपले पहिले 2 पॉईंट झाले होते. त्यानंतर आपला तिसरा पॉईंट आलेला आहे. कॅल्क्युलेट द पीएच ऑफ H2SO4 आणि कॉन्सन्ट्रेशन H+ चं दिलेलं आहे 0.01 मोलार. पण एक लक्षात घ्या, आता एक पॉईंट सांगतोय मी तुम्हाला. हा पॉईंट आहे M म्हणजे मोलार म्हणजे मोल्या, इथे लिहितो व्यवस्थित मोलॅरिटी, आणि कॅपिटल N म्हणजे नॉर्मॅलिटी. आपल्याला सोल्युशन आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज या टॉपिक मध्ये त्यामध्ये मी इथे युनिट दिलं होतं, आठवतं का बघा. मोलॅरिटी म्हणजे मोल पर डेसिमीटर क्यूब. मोलॅरिटीचा सिंपल अर्थ असतो की एका लिटर मध्ये एखाद्या पदार्थाचे किती मॉलिक्यूल डिसॉल्व आहेत त्याला मोलॅरिटी असं म्हणायचं. नॉर्मॅलिटी मध्ये काय, एका लिटर मध्ये एखाद्या पदार्थाचे किती ग्रॅम इक्विव्हॅलंट्स आहेत याला नॉर्मॅलिटी असं म्हणायचं. हा दोघांमधला डिफरन्स लक्षात घ्या. आणि मग हा पॉइंट आपण डिस्कस करत असताना मोलॅरिटी दिलेली आहे, पण H2SO4 हा डाय बेसिक ऍसिड आहे. हा शब्द नवीन वाटायला ना. हा पहा काय लिहिलं मी तर, डाय बेसिक ऍसिड. तो ऍसिड तर आहेच पण तो किती H+ देतो, 2. तो 2 OH- ला न्यूट्रल करू शकतो, म्हणजे 2 OH हे कुठून आले, बेस पासून, म्हणून त्याला डायबेसिक ऍसिड असं म्हणायचं. आणि मग नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटीचा विचार घेत असताना नेहमीसाठीचा एक पॉइंट लक्षात घ्या की नॉर्मॅलिटी म्हणजे ग्रॅम इक्विव्हॅलंट एका लिटर मध्ये असणार आहे आणि मोलॅरिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स. मग आता H2SO4 चा आपण ज्या वेळेला विचार करतो, H2SO4 ट्वाइस H+ प्लस SO4 मायनस मायनस. एक पॉइंट हा व्यवस्थित लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पुढे हा शब्द वापरायचा आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ बरोबर आहे N इंटू अल्फा इंटू C, अथवा OH- ला पण तोच कन्सेप्ट लागू होतो. इथं वेअर N म्हणजे नंबर ऑफ H+ अथवा नंबर ऑफ OH-, अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. तर लक्षात ठेवा, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा अल्फा हा ऑलवेज 1 असतो. आणि म्हणून इथे आपण व्हॅल्यू ठेवली, N ची व्हॅल्यू किती आहे, 2. अल्फा 1 इंटू कॉन्सन्ट्रेशन 0.01 हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. देयरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ किती आलं तुमचं, 0.02 मोलार. हे काय का लक्षात आलं का, डायबेसिक ऍसिड असल्या कारणानं आपण हा पॉइंट इथे लिहिलाय. हा पॉइंट महत्त्वाचा या पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. हा झाला पहिला पॉइंट. म्हणजे तुम्ही H+ आलं की लगेच pH काढायचं याच्यामध्ये जायचं नाही. आता pH इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग ऑफ बेस 10 मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. मग व्हॅल्यू ठेवली निगेटिव्ह लॉग ऑफ बेस 10. आता याला ऍडजस्ट करून घेतलं. हे पहा 2 इंटू 1 आणि 2 10 टू द पॉवर -2. 2 इंटू 10 टू द पॉवर -2 हा झाला pH. मग आपल्याला लॉग ऑफ M इंटू लॉग ऑफ N बरोबर आहे निगेटिव्ह लॉग बेस 10 प्लस किंवा मायनस निगेटिव्ह लॉग बेस 10 टू द पॉवर -2. आलं. मग आता M टू द पॉवर N निगेटिव्ह लॉग बेस 10 मायनस हा याला इकडे प्लस 2 इंटू लॉग ऑफ बेस 10 H व्हॅल्यू किती आहे, 1. 2 चा लॉग पाहायचा मायनस 0.3010 प्लस 2. आता हा 2 लिहिण्याच्या ऐवजी आपण हा असा लिहिला. काय सांगितलं तुम्हाला, हॉरिझॉन्टल सबट्रॅक्शन जर पॉसिबल नसेल तर व्हर्टिकल पद्धतीने लिहा आणि तुमचं उत्तर आलं 1.6990. हा तुमचा pH आला. प्रॉब्लेम क्रमांक 3 चा. Calculate the pH of 0.01 molar H2SO4 solution. आला बा, समजला आता पॉइंट. आता हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला N इंटू अल्फा इंटू C सांगितलं. अल्फाची व्हॅल्यू का घेतली 1, कारण स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस अल्फा हा ऑलवेज 1. हा झाला आजचा आपला तिसरा पॉइंट. आता आलो आपण चौथ्या पॉइंट कडे.
आणि ह्या चौथ्या पॉईंटचा हा भाग पाहत असताना प्रॉब्लेम आहे तुमचा pH ऑफ अ सोल्युशन इज 6.06. लक्षात घ्या का तुम्हाला pH किती दिलेला आहे, pH इक्वल्स टू 6.06. काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला, H प्लस आयन फॉर्म्युला लिहिला, निगेटिव्ह लॉग बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. ओके, हा 6.06 इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग बेस 10 H प्लस. मागच्या प्रॉब्लेम मध्ये समजलं नसेल तर आता लक्ष द्या, आपल्याला H प्लस पाहिजे, मग त्या निगेटिव्हला इकडे आणलं, -6.06 इक्वल्स टू लॉग ऑफ बेस 10 H प्लस. आपल्याला H प्लस उजव्या साईडला एकटा पाहिजे, लॉग काढायचा की नाही, मग काय लावावं लागेल, अँटी लॉग. 6.06 इक्वल्स टू H प्लस. अँटी लॉग मायनसचा पाहता येतो का, नाही. मग मी काय सांगितलं होतं तुम्हाला, सोपी पद्धत, पॉइंटच्या अलीकडे असणाऱ्यामध्ये 1 वाढवायचा, म्हणजे 6 च्या ऐवजी 7 लिहायचा आणि त्याच्यावर 12 द्यायचा. पॉइंट तशाला तसा. किती अंकी संख्या आहे, 2. मग 100 मधून मायनस करायचे 6 आणि 9 4 इक्वल्स टू H प्लस. ठीक आहे, मग तुम्हाला लक्ष द्या, 0.94 चा अँटी लॉग पाहायचा आहे. 0.94 चा अँटी लॉग जर पाहिला तर एक साधारणपणे ज्या वेळेला आपण एक भाग पाहतो तर हा 0.94 असा 0.94 चा जर अँटी लॉग पाहिला तर हा येतो 8714. महालीला 8714. पॉइंट कसा द्यायचा, हा पॉइंट 8 पॉइंट आणि हा बार 7 10 टू द पॉवर -7 इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ. समजलं. चौथा जो आहे हा इथे आपण एक्सप्लेन केला. जमला का भाग आता. सिम्प्लिफाईड लँग्वेज मध्ये आपल्याला दिलेला हा पार्ट आहे. या भागाचा वापर तुम्हाला करत असताना हा तुम्ही स्टॉप करून तुम्ही ते लिहून घेऊ शकता किंवा रिपीट तुम्ही पाहून समजून घेऊ शकता. फार महत्त्वाचे पॉईंट चालू आहेत. न्यूमेरिकल सेक्शन हे अवघड नसतात, फक्त ते काळजीपूर्वक करावे लागतात, ते लक्षात घ्या. आता एवढे पॉइंट मागच्या लेक्चर मध्ये दिले होते, मी एक एक्स्ट्रा पॉइंट दिला जेणेकरून तो होऊन जातो. नंबर ऑफ H प्लस आयन हा एक नवीन कन्सेप्ट आहे. आधी लक्ष द्या, नंबर ऑफ H प्लस आयन साठीचा हा पार्ट देत असताना H2SO4 हा डायबेसिक ऍसिड आहे. आताच थोड्या वेळापूर्वी इथे लिहिले मी, ट्वाइस H प्लस प्लस SO4 मायनस मायनस. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन किती दिले त्यांनी, हा सॉरी 1 ml म्हणतोय तो. आता इथे कॉन्सन्ट्रेशन 0.01 आहे. मग आपण काय सांगितलं तुम्हाला, आता मी फॉर्म्युला दिला होता, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे N इंटू अल्फा इंटू C न कॅल्क्युलेट करायचं. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस साठी अल्फा किती 1, N किती आहे 2 इंटू 1 इंटू 0.01 हे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन. C इज द कॉन्सन्ट्रेशन. उत्तर काय आलं आपलं 0.02 मोल्स. कोणाचे, H प्लस. आता हा नंबर ऑफ मोल कन्सेप्ट नवीन आहे, पण आधी लक्षात घ्या, तो म्हणतो एका ml मध्ये आहे ते, पण आम्ही आधी तुम्ही काय सांगितलं, युनिट आहे मोल पर डेसिमीटर क्यूब. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला 1000 ml ला करावं लागणारच आहे. हा पहिला पॉइंट समजून घ्यायचा. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ H प्लस आयन. एक पॉइंट पहा, परत एकदा रिपीट वाचतोय तो क्वेश्चन. Calculate the number of H plus ions present in 1 ml of 0.01 molar H2SO4 solution. हा महत्त्वाचा पॉइंट आहे. म्हणजे तुम्हाला 1 ml मध्ये कॅल्क्युलेट करायचे तर आपलं उत्तर जे आलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असतं, मोल पर डेसिमीटर क्यूब. म्हणजे 1000 ml ला 0.02 तर 1 ml ला x. आणि x तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये केला तर चालेल. x इज इक्वल टू 1000 इंटू x बरोबर आहे 1 इंटू 0.02 किंवा डायरेक्ट लिहिलं तर चालेल 0.02 डिवाइडेड बाय 1000. करायचं का सिम्प्लिफाईड. याला कसं लिहू शकतो आपण, 2 इंटू 10 टू द पॉवर -2 आणि खाली असं लिहू ना, 2 इंटू 10 टू द पॉवर -2 अपॉन 10 टू द पॉवर 3 1000. मग हे गेल्यावर इक्वल्स टू 2 इंटू 10 टू द पॉवर -5. हे काय आले, H प्लस आले. नंबर ऑफ H प्लस आले नाही. आणि आता एक कन्सेप्ट लक्षात घ्या,
अशा पद्धतीचा कन्सेप्ट आलास ॲव्होगॅड्रोज नंबर जो असतो हा ॲव्होगॅड्रो नंबर असतो 6.023 × 10⁻23 आयन्स. हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या पॉइंट मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा नंबर ऑफ H प्लस आयनचा कन्सेप्ट विचारला जाईल त्यावेळेला जे उत्तर आलेलं आहे नंबर ऑफ H प्लस आयन किती मध्ये 1 ml मध्ये आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केले इक्वल्स टू 2 × 10⁻⁵ याला ॲव्होगॅड्रोज नंबर न तर कॅपिटल N ने दाखवता का मल्टिप्लाय करायचं 6.023 × 10⁻23 प्लस हा -5 आणि हा 2 × 6.023 तर हा 3 × 10⁻18 प्लस झाल्या 23 आणि -5. मग आता हा 23 जा 46 12.046 × 10⁻18 काय कन्सेप्ट आला नवीन लक्षात घ्या. नवीन कन्सेप्ट नुसार ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ H प्लस अथवा नंबर ऑफ आयन्स आपल्याला कॅल्क्युलेट जर करायचे एखाद्या न्यूमेरिकल सेक्शन मध्ये असतील त्यावेळेला आलेलं जे उत्तर असेल त्याला आपण ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजेच 6.023 × 10⁻23 न मल्टिप्लाय करायचं असतं. हा पॉइंट लक्षात घ्या. आणि हा एक कन्सेप्ट जो आलाय आपल्याला त्याने 1 ml मध्ये आपल्याला काढायला सांगितलं होतं. आलं का लक्षात. 1 ml मध्ये आपल्याला जेव्हा काढायला सांगितलं होतं तेव्हा आपल्याकडे होतं ते अवेलेबल 1 लिटरला 1 लिटर म्हणजे 1000 ml आणि मग आपण सांगितलं 1000 ml ला 0.02 तर 1 ml ला किती आणि अशा पद्धतीने एका ml मध्ये असणारे नंबर ऑफ H प्लस आयन काढले. ते किती निघाले माहितीये का 2 × 10⁻⁻⁵. हे कोण H प्लस आयन. पण आपल्याला काढायचे काय नंबर ऑफ आणि नंबर ऑफ काढत असताना आपल्याला त्या आलेल्या आन्सरला कशाने मल्टिप्लाय करायचं ॲव्होगॅड्रोज नंबर 6.023 × 10⁻23. अशा पद्धतीने आपण जेव्हा कॅल्क्युलेट करतोय हा 2 पॉइंट्स आपले न्यूमेरिकल सेक्शन्सचे जे आहेत हे खूप महत्त्वाचे झाले. या पद्धतीचा वापर जो आहे हा प्रामुख्याने इथे आपण करतो. आता उरलेला सेक्शन जो असेल आपण नेक्स्ट भागात